सातारा जिल्हा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांचा 36वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून संभाजी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मधले धडाडीचे कार्यकर्ते आणि युवा सेना जिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे आणि आग्रहानं त्यांनी मला आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं। मी आता बघा मुंबईवरून निघालो, इथं आलोय आणि इथून लगेच पुढच्या कार्यक्रमासाठी जाणार आहे। पण एक आमचा शिवसैनिक, अनेक वर्ष मी त्याचं काम बघतोय, लोकांना बरोबर घेऊन, विशेषतः तरुण मुलांना बरोबर घेऊन त्याचं चांगलं संघटन जिल्ह्यामध्ये उभं करण्याचं काम संभाजीने आणि त्याच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे। वाढदिवसाच्या मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो। व्यवसाय तर त्यांनी करावा, त्याच्याबद्दल त्याला शुभेच्छाच आहेत, तर त्याचबरोबर पक्ष संघटना वाढवणं, युवा सेना वाढवलं। माननीय शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेले की घराघरात शिवसैनिक आपल्याला तयार करायचा आहे। प्रत्येक कुटुंबामध्ये शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्याला पोचवायचा आहे आणि माझे हे सगळे शिवसेनेमधले सहकारी, युवा सेनेमधले सहकारी हे सगळेच शिवसेना रुजवण्याचं काम, वाढवण्याचं काम, शिवसेनेचा विचार वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांचे विचार आजच्या तरुण युवा पिढीपर्यंत, तरुणांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत। या सगळ्या कामासाठी त्यांना शुभेच्छा आणि परत एकदा संभाजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तो चांगला मोठा व्हावा आणि चांगली प्रगती करावी अशी त्याच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला शुभेच्छा देतो। शुभेच्छा देतो, विनंती करतो आपण त्या शुभेच्छा या ठिकाणी स्वीकाराव्या। सातारा शहरामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करणारा आणि संभाजी पाटील यांच्या पाठीमागे नेहमीच सक्षमपणे उभा राहणारा एक सातारा शहरातला एक नगरसेवक सन्माननीय बाळासाहेब खंदारे आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी शुभेच्छा देत आहे। जाती लोकपणे आम्ही मैत्री केली तर खुल्ली करतो। संभाजीला खांद्यावर बसून निवडून आणणार मी स्वतः, माझे सर्व सगळे सहकारी। नगरपालिकेत 2030ला 100% संभाजी नगरसेवक म्हणून असेल। नगरसेवक म्हणून आपण एक मोठा असा वाढदिवस करू, हाच माझा त्याला शब्द आहे। माझा लहान भाऊ आहे तो, आम्ही कायम एकत्र आहे। चंद्रकांत दादा, आम्ही लहानपणापासून एकत्र आहे। आम्ही शिवेंद्रराजांचं एकत्र दोघांनी काम केले। आता काय कारणास्तव तो शिवसेनेत गेला। पालकमंत्री साहेबांचा एक निष्ठावंत, प्रामाणिकपणे कार्यकर्ता आहे। साहेबांनी त्याला भरपूर ताकद दिली। आज उद्योग व्यवसायात त्यानं चांगली भरारी घेतली। मित्र परिवारही चांगला मोठा सातारा शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात चांगला मित्र परिवार गोळा केला। जिथं जाईल तिथं नाव निघतं, बाबा संभाजी पाटील मित्र आहेत। सर्वांनी बोर्ड बिर्ड, आता आम्ही जिल्ह्यात इकडे तिकडे फिरत असतो, सगळीकडे बोर्ड बॅनर बघितले। भविष्यात शिवसेनेचे तुम्ही मोठे पदाधिकारी व्हा अशीच इच्छा आहे आणि 2030ला तुम्ही नगरसेवक व्हा ही माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे। आणि मनापासून वाढदिवसाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो।
आपल्या ताई आल्या तिथं, दादा आहेत, प्रीतम दादा आहेत आणि सर्व आपले भाई आहेत, आमचे सर्व मित्र परिवार, आमचे संकेत साठे आहेत, शिवसेनेचे नगरसेवक सभापती आणि सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. तर सर्वांचंही मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. परत एकदा माझ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. सन्माननीय प्रीतमदादा कळसकर आणि मित्र परिवार या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. गीतांजलीताई कदम, श्रीशा शहा या दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या महिला नेत्या दोघींचं मनापासून धन्यवाद. आलेल्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद. आजचा हा सातारा शहरातला आपल्या सगळ्यांचा तरुण सहकारी संभाजी पाटील यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार. आपण सगळी मंडळी संभाजी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात. आपल्या सर्वांचं मनापासून आभार. तरुण आणि तडफदार नेतृत्व संभाजी पाटील यांचा वाढदिवसानिमित्त ही सर्व जमलेली तरुणाई पाहिल्यानंतर संभाजीराव तरुणांच्या मध्ये किती प्रसिद्ध आहेत ह्या गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो. संभाजीराव खरं तर पद हे फक्त नावासाठी असतं, त्याचं खरं काम असतं समाजाची सेवा करणं आणि सर्वसामान्य तरुणांना ताकद देणं. आपण हे चांगल्या प्रकारे करता हे दिसतंय आणि हे असंच कार्य आपल्या हातून सदैव घडत राहू अशा प्रकारच्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपणाला आज वाढदिवसाच्या शिवसेना सातारा जिल्हा सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक, आजी माजी पदाधिकारी, सर्व सभापती आणि सर्व नगरसेवक यांच्यातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि असाच आपला वाढदिवस वर्षानुवर्ष चांगल्या प्रकारे साजरा व्हावा आणि आपलं असंच लोकप्रियता वाढत राहून भविष्यामध्ये आपण या सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं नावलौकिक कमावं अशा प्रकारची आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना जय महाराष्ट्र. वाढदिवसाचं हे नियोजन खरं म्हणलं तर 2 महिन्यापासून आमचे मित्र बाकीचे अनिल भाऊ असतील, तुषार गोरपडे असतील, आकाश तात्या असतील, साहिल, आमचे इनामदार मित्र आपले सचिनदादा शेलार, तर सर्वांची इच्छा होती की मोठा वाढदिवस घ्यायचा. मी त्यांना सांगितलं आत्ताच इलेक्शन झालेलं आहे, मला आता काय लई धावपळ करायला लावू नका, जरा निवांत राहू द्या. पण त्यांच्या सगळ्यांची इच्छा होती, माझ्या बाकीच्या मित्रांची होती. आपले पैलवान विशाल दाने मित्र समूह होता, अजून निलेश दादा पाटील मित्र समूह, हे सगळ्यांच्या वतीनं हे म्हणले नाही आपण करायचंच आहे. मी म्हणलं बाबा मी काय थांबणार नाही, 8 दिवस अगोदर सातारा सोडून जाणार आहे म्हणलं, निवांत राहणार, डायरेक्ट 12-13 तारखेलाच येणार. तुम्ही म्हणले जावा आम्ही इकडे कार्यक्रम करतो, तुम्ही नसला तरी चालेल. नाही इलाजानं मला इथं या कार्यक्रमाला थांबावं लागलं. आणि या सगळ्यांचं प्रेम मला नेहमी एक नवीन ऊर्जा देते. आणि इथून पुढच्या 1 वर्षासाठी आता मी एवढा फुल चार्ज झालेलो आहे की असं एवढं प्रेम बघून नवीन लोकांसाठी लोक माझ्याकडे येतात की त्यांच्या कामं करण्याची ऊर्जा जे मिळते. आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा आवर्जून इथं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि गेले 11 वर्ष झालं दादांचं मी लहानपणापासून काम करतोय. नेहमी ताकद द्यायची, लहान असू दे, मोठा असू दे, बारका असू दे, काय बघत नाहीत. दादांचा मला फोन आला की मी येतोय, मला बरं वाटलं. पालकमंत्री साहेबांनी पण 5-5:30 वाजता येऊन गेले. पालकमंत्री साहेबांचं झालं असं की सोमवारी साहेब गेले मुंबईला आणि एकच दिवस मंगळवार थांबून त्यांचे बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस कार्यक्रम आणि मिटिंग होत्या शुक्रवारपर्यंत. तर साहेब म्हणले नाही, मी म्हणले तुझ्या कार्यक्रमाला येणार. आणि साहेब पण येऊन गेले. तर सर्व माझ्या मित्रांची एकच इच्छा होती की पालकमंत्री साहेब यावे, चंद्रकांत दादा यावे, आपली सगळी मान्यवर जी मंडळी आहेत सगळे यावे. पण मित्रांना पण माझं एक सांगणं आहे की ज्या वेळेला पालकमंत्री ज्या वेळेला त्या पदावरती येतात किंवा जिल्हा प्रमुख असतील किंवा आपले नगरसेवक असतील, सभापती असतील, त्यांना भरपूर प्रचंड कामाचा व्याप असते.
आता माझ्या मित्रांची गेल्या वेळेला 2 वेळा पालकमंत्री नाही झाले, त्यांचं मला विचार नव्हतं सारखं की काय येत नाहीत साहेब. मुंबईची कामं असतात, कॅबिनेट असते नाही का. तर पालकमंत्री साहेब पण येऊन गेले, आपले जिल्हा प्रमुख आलेत, आमचे सचिन दादा शेलार आहेत, अनिल भाऊ कस्तुरी आहेत. सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांच्या या सहवासाने आणि संपर्काने चांगला हा कार्यक्रम आणि सर्वजण आला, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.